मला फोन आला तर मला म्हणे तुमचं अभिनंदन. तर मी म्हटलो कशाबद्दलचं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी वैयक्तिक तुमचे अभिनंदन करतो. म्हटलं माझं कर्तव्य आहे, तुम्ही अभिनंदन करायची मला आवश्यकता नाही. तर म्हणे अभिनंदन का करायचं, म्हणजे माझं लॉजिक असं आहे की त्या पक्षाने मला आमदार केलं. 19 साली मला पुन्हा तिकीट दिलं, मी कमी पडलो, मी निवडून नाही येऊ शकलो, मी 2000 मतांनी पराभूत झालो 19 साली. आणि तरीसुद्धा 24 साली मला न मागता जर लोकसभेची उमेदवारी दिली तर मग अजून मी काय अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मला आभार मानायचं, अभिनंदन किंवा आभार मानायचं मला अपेक्षा अजिबात नाही. राजेभाऊ, बोलताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेत सुद्धा 2 वेळा तुम्ही तुमचे डोळे रुमालाने पुसल्याचं आम्ही पाहिलं. काय घडलं त्या पत्रकार परिषदेत की तुम्ही इतके भावूक झालात? आणि उद्धव ठाकरे तुमच्यासाठी काय आहेत, शिवसेना तुमच्यासाठी काय? नाही, हे पहा, मला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला उभं राहायचं आहे, म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी, मित्रांनी किंवा सगळ्यांनी, की 14 साली जेव्हा ठरलं उभं राहायचं तेव्हा दरवाजा तेवढाच होता माझ्यासाठी. त्यांनी मला उमेदवारी दिली, मला काही विचारलं नाही. मला फक्त तेव्हा त्यांनी उमेदवारी देताना AB फॉर्म देताना सहज ते बोलले तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहाल. तर मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मी आहे तोपर्यंत राहील. मला वाटतं की मी त्या शब्दालाच टिकप आहे, म्हणून तुम्ही आहे. राजेभाऊ, तुम्ही आता सांगितलं की उद्धवजी ठाकरेंनी तुम्हाला फोन करून तुमचं अभिनंदन केलं कारण तुम्ही शिंदेंसोबत गेला नाहीत याकरता. पण असे फोन उद्धव ठाकरेंचे किती वेळा येतात? कारण जे खासदार सोडून गेले त्यांची तक्रार अशी पण आहे की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आमच्या संपर्कात नाही, काहीच कॉन्टॅक्ट नसतो. काय सांगायला? नाही, असं मी नाही म्हणणार, कारण काम असलं तर आपण बोलायचं. रोज रिकामा मतदारसंघातच एवढं काम असतं की रोज लोकांना तोंड देताच इतका आपला रात्रीचा दिवस होतो, दिवसाची रात्र होती. तर त्यांच्या फोनची अपेक्षा काय करणार आहे? म्हणजे पक्षप्रमुख म्हणून खासदारांशी, आमदारांशी, नगरसेवकांशी उद्धवजी ठाकरे किंवा आदित्यजी ठाकरे हे किती संपर्कात असतात? कारण मूळ आरोप तोच आहे की ते कॉन्टॅक्टमध्येच नसतात आमच्या, म्हणून आम्हाला पक्ष सोडायची वेळ येते. नाही, माझी परिस्थिती अशी आहे का मला त्याच्यामुळं पक्ष सोडायची वेळ येणार नाही, आली नाही, येऊ नाही. पण तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की तुमच्या घरामध्ये खरं तर कुटुंबामध्ये एवढं राजकारण होतं, पण मग तुम्हाला राजकारणात म्हणजे यायचं नाही असं तुम्ही का ठरवलं होतं? तर राजकारणातलं असं काय तुम्हाला आवडत नव्हतं की ज्याच्यामुळे तुम्ही त्यापासून लांब राहिला होता? नाही, मला म्हणजे ही जी राजकारणाची पद्धत आहे किंवा मग आमच्या कुटुंबाने आर्थिकदृष्ट्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप सोसलं आहे. आणि मला असं वाटलं की आता आपले सोसलंय म्हणजे आर्थिक खूप तोटा झाला आहे संपूर्ण या राजकारणामुळं आमच्या कुटुंबाचा. त्यामुळे पण कधी झाला तोटा? पूर्वी माझे आजोबा राजकारण करत होते, माझे वडील राजकारण करत होते, त्यांचंही राजकारण तोट्याचंच होतं. असंच तोट्यातच राजकारण चाललं ना. म्हणून असं आहे की हल्लीचा काळ असा आहे की राजकारण हा एकच धंदा असा आहे की त्यात तुम्ही कुठल्याही पातळीवर गेलात ना की बरकतच येते. तुम्ही अगदी म्हणजे नगरसेवकाचे पिट्टू झालात ना तरी तुमच्याकडे नंतर काहीतरी आल्याचं लोकांना दिसतं. तर राजकारण हा इतका फायद्यातला धंदा आहे, तुम्हाला त्यात तोटा का झाला? आता त्यांची जी शिकवण होती त्याप्रमाणेच आम्ही चाललो, त्यामुळे तो तोटा तसा झाला असं समजायचं. आर्थिकदृष्ट्या झाला. आणि आम्ही सांगतो की निवडणुका ज्या आहेत, माझे वडील निवडणूक लढले 9 सालची, तेव्हाही लोकवर्गणीतूनच लढले होते. 14 साली मी लढलो, लोकवर्गणीतूनच लढलो. 19 साली तरीसुद्धा लोकांनीच पैसे दिले, लोकांच्याच पैशावर मी लढलो. 24च्या निवडणुकीतही लोकांनीच वर्गणी गोळा करून दिली, त्याच्यावरच मी लढलो. त्यामुळे म्हणजे नाही, पण असं की राजकारणाच्या बद्दल आपण त्या वाटेला जायचं नाही असं वाटण्याजोगं, जेव्हा की घरामध्ये अगदी आजी आजोबांपासूनचं वातावरण होतं. आणि हेच आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे. आता आपल्याला ते स्वतःचं करून घ्यायचं नाही. आपलं कुटुंब आणि सामाजिक काम थोडा स्वभाव आहे राजकारणाच्या हिशोबात नाही असं लोक म्हणतात, आजही म्हणतात. तुम्ही अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंतजी, तर ती जी बैठक झाली ती तुमच्या चौघां